जिथे जिथे मराठी माणूस आहे तिथे मराठी वाचतंय, दणक्यात वाचतंय आणि गाजतंय. जी चित्रगौरला याआधी कधीही नामांकन नव्हतं, हे पहिलं नामांकन आहे. आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट हीच आहे की मी ज्यांना आतापर्यंत मी त्यांचा खूप मोठा फॅन आहे, प्रशांत दामले दादा, त्यांच्याबरोबर मला नामांकन मिळालं. त्यामुळे मला अवॉर्ड मिळाल्यासारखं आहे. सो आता बघूया. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. जी चित्र गौरव पुरस्कार 2026च्या रेड कार्पेटवर आहे आणि समीर दादा माझ्यासोबत आहे. दादा कसं आहे? खूप छान आहे, खूप छान आहे. असं वाटतंय की आता गुलकंदला नॉमिनेशन आहे आणि मला असं वाटतं की खूप नॉस्टॅल्जिया असतो जी सोबतचा. किती छान वाटतंय की आज नॉमिनेशन आहे आणि त्या रेड कार्पेटवर आज आपण वावरतो. नाही, खूप छान वाटतं, आनंद वाटणार. कलाकाराला दुसरं काय अवस्था मला सांगा. आणि गुलकंद त्याचं निमित्त झालेलं आहे, याचा एक वेगळा आनंद सुद्धा मला आहे. मी खूप एक्सायटेड आहे. आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट हीच आहे की मी ज्यांना आतापर्यंत मी त्यांचा खूप मोठा फॅन आहे, प्रशांत दामले दादा, त्यांच्याबरोबर मला नामांकन मिळालं. त्यामुळे मला अवॉर्ड मिळाल्यासारखं आहे. सो आता बघूया. हो, पण मला एक हे जाणून घ्यायचं आहे की जी म्हणजे एक नॉस्टॅल्जिया आहे आणि काय आठवणी आहेत जेव्हा पहिला रेड कार्पेट झालेलं तेव्हाच्या काय आठवणी आहेत का, की कसा होता पहिला? झी नाट्यगौरवला खूप वेळा येऊन गेलो. नॉमिनेशन होतं, नामांकन होतं. झी चित्रगौरला याआधी मी कधीही नामांकन नव्हतं, हे पहिलं नामांकन आहे. येऊन गेलेलं आहे, इथे परफॉर्मसुद्धा केलेला आहे. त्यामुळे एक आनंद तो आहेच. पण धाकधूक पण हे आहेत. धाकधूक असलीच पाहिजे ना. तीच मजा आहे. 2025 मध्ये खूप छान छान चित्रपट आले आणि मला असं वाटतं समीर दादा खूप बिझी होता 2025 मध्ये. कलाकाराला बिझी असणं हे फार आवडतं आणि किती छान गेलं हे 2025. खूप छान गेलं. आणि चित्रपटांच्या दृष्टीने सुद्धा खूप छान गेलं. खूप प्रेम मिळालं रसिक प्रेक्षकांचं. आणि तुम्ही चांगले चित्रपट तयार केलेत तर रसिक प्रेक्षक नक्की येतात, हे अधोरेखित झालं. येस, पण आजची टॅगलाईन आहे मराठी गाजलंच पाहिजे. त्याला अनुसरून विचारेल किती छान वाटतंय जेव्हा मराठी गाजतंय. अख्खी मराठी हे गाजलंच पाहिजे, मराठी हे वाजलंच पाहिजे. आणि ते सगळीकडे वाजतं. मी आता माझ्या एकापात्री कार्यक्रमाच्या समय मैत्रीत माझ्या ह्याला घेऊन मी जगभर फिरतोय. जिथे जिथे मराठी माणूस आहे तिथे मराठी वाचतंय, दणक्यात वाचतंय आणि गाजतंय. आणि मला असं वाटतं तुम्ही कलाकार आहेत ते गाजवतातच आहे आणि ते आम्हाला फार छान वाटतंय. थँक्यू सो मच. थँक्यू. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.